हायकोर्ट लिपिक परीक्षेतील गोंधळानंतर अभिजित दिपकेंचा संभाजीनगरात ठिय्या. फेर परीक्षेच्या लेखी आश्वासनानंतर टेंडर दिलेल्या कंपनीवर कारवाई करा. दिपकेंचा सरकारकडे 4 प्रमुख मागण्या. लिपिक पदाच्या परीक्षेबाबत हायकोर्टाकडून नोटीस जारी. तांत्रिक अडचणींची ही चौकशी करू. उमेदवारांना पुढील कार्यवाही अधिकृत माहिती देणार. कोर्टाची नोटीस. संभाजीनगर नंतर कल्याणमध्ये विद्यार्थ्यांचा संताप. न्यायाधीशांची गाडी अडवत विद्यार्थ्यांचं आंदोलन. लेखी आश्वासनानंतर 2.5 तासांनी आंदोलन मागे. पुणे, भंडारा, नांदेड, वाशिममध्येही लिपिक परीक्षेत घोळ. हायकोर्ट लिपिक पदाच्या परीक्षेचा पॅसेज लीक झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. टायपिंगसाठी देण्यात येणारा पॅसेज आधीच व्हॉट्सअपवर व्हायरल. दिपकेंनी फोटो दाखवले. राजस्थानच्या सरकारी शाळांमध्ये चित्रीकरणाला बंदी. व्हिडिओग्राफी, फोटोग्राफीसह ऑडिओ रेकॉर्डिंग आणि लाईव्ह स्ट्रीमिंगलाही रोक. सीजीपीच्या शाळा मोहिमे शिक्षण विभागाकडून आदेश आल्याचा. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते. पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यानंतर राऊतांचं मोठं वक्तव्य. गोपीनाथ मुंडेंचा भाजपमध्ये छळ झाल्याचाही आरोप. गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014ला आम्ही निवडणूक हरलो नसतो. पृथ्वीराज चव्हाणांचा दावा. देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मोठं होऊ दिलं नाही. मनोज जरांगेंचा आरोप. मराठ्यांनी शिंदेंना, अजित पवारांना तळ हातावर उचललं. मला कोणतंही राजकारण करायचं नाही. जरांगेंचं वक्तव्य. अचानक कोणताही निर्णय होऊ शकतो. सरकारनं डाव टाकल्यास मीही डाव टाकणार. मनोज जरांगेंची भूमिका. 29 ऑगस्टला अंतरवालीतून आंदोलनाची हाक. शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलेश राय यांच्याकडून वाराणसी विमानतळावर मिसफायर. सुरक्षा तपासणी दरम्यान पिस्तूलमधून अचानक गोळीबार. एका महिलेसह 2 जण जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. जयकुमार गोरे कॉप्या करून पास झालेले मंत्री. पत्रकार परिषद घेताना जरा शुद्धीवर रहा. सुषमा अंधारेंची टीका. तर जो आपल्या मार्गात येतो त्याला सोडत नाही. जयकुमार गोरेंचा विरोधकांना सूचक इशारा. अमित ठाकरेंकडून एजंट भावेश कावरेची कानउघडणी. वादग्रस्त जाहिरातीनंतर भावेश कावरेनं मुंबईकरांची माफी मागितली. मांसाहार करणाऱ्यांना घर नाही अशा जाहिरातीवरून वाद झाला. भाजपनं नाशिक महापालिकेत गुंडांच्या टोळ्या बसवल्या आहेत. नाशिकचं स्मशान केलं. नगरसेवकांना घरात घुसून जाब विचारला पाहिजे. रस्ते पाहणीनंतर संजय राऊतांचा हल्ला. मंत्री उदय सामंतांकडून चाकण MIDC मध्ये पाहणी. औद्योगिक प्रश्नांसंदर्भातील बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदेंकडून VC द्वारे मार्गदर्शन. 31 ऑगस्ट पर्यंत चाकणमधील खड्डे दुरुस्त करणार. सामंतांची माहिती. डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे अहिल्यानगर मनमाड महामार्गाचं काम रखडलं. डांबर आता दिल्लीवरून आणावं लागतंय. सुजय विखेंचा अजब वक्तव्यावरून चौफेर टीका. सोनिया गांधी आणि राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल. स्वातंत्र्यदिनी वंदे मातरम गीताचा अवमान केल्याचा ठपका. दिल्ली आणि कर्नाटकात भाजपाकडून तक्रार दाखल. नाशिकमध्ये भर रस्त्यात 32 वर्षीय तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार. गोसावीवाडी चौफुली परिसरात खळबळ. जुन्या वादातून गोळीबार झाला का? पोलिसांकडून चौकशी सुरू.